हे बघ, त्याला दिलेली रक्कम आपल्यासाठी काही फार नाहीये. अगदीच सहज शक्य होतं म्हणून दिली मी. अहो पण का? मी तुमच्याकडे आतापर्यंत कधीही पैसे मागितलेले नाहीये. मग का केलं तुम्ही असं? एक मिनिट अथर्व, तू मागितलेस का मागितले नाहीस हा प्रश्नच येत नाही. मी हे सगळं माझ्या मुलीच्या सुखासाठी करतेय. अनन्या, अगं मी माझ्या डोळ्यांनी बघते ना कसं पोतेरं केलंय तुझं या कर्णिकांनी त्यांच्या घरात. मोलकरणीसारखी कामं करत असतेस त्यांच्या घरातली. इथे आपल्या घरात कधी कुठल्या कामाला हात तरी लावलायस का तू? राजकन्येसारख्या वाढलाय तू आणि श्रेया दोघीही. आई म्हणून मला हे बघताना किती त्रास होत असेल जरा तरी विचार कर. मी जेव्हा येते तेव्हा तू यांच्या घरात स्वयंपाक तरी करत असतेस, नाहीतर घरातली साफसफाई तरी करत असतेस. त्याच्याशी तुला काय करायचंय मम्मा? मी माझ्या घरात काही करेन. मी आले का तुझ्याकडे तक्रार घेऊन? आणि मुळात दोन्ही घरं वेगवेगळी आहेत. घरातल्या पद्धती, घरातले विचार वेगवेगळे आहेत. मला नाहीये त्यात काही इश्यू, मग तू कशाला भाव करतेस? आणि स्वतःच्याच घरात कामं करणं, स्वयंपाक करणं यात कसला आलाय ग कमीपणा? घरातल्या माणसांना दुसरं काहीही करावंसच न वाटणं हे कमीपणाचं लक्षण आहे. पैसा मिळवावा, लाईफस्टाईल सुधारावी असं वाटतच नाही हे कमीपणाचं लक्षण आहे. अनन्या, गरिबीत जन्माला येणं हा काहीच गुन्हा नाहीये, पण आयुष्यभर आपली ती गरिबी आनंदाने मिरवणं हे मला अत्यंत कमीपणाचं आणि लाजिरवाणं वाटतं. मम्मा, आमच्या घरात कोणीही गरिबी मिरवत नाही. आणि पैशाच्या मागे जाऊन सगळी चुकं सॅक्रिफाईस करणं असंही आम्हाला वाटत नाही. आणि मम्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी कर्णिकांची आहे. त्यामुळे ही माणसं जशी राहतील तशीच मी राहील. संपला विषय. म्हणजे कशी? आयुष्यभर किचन मध्ये, नाहीतर हॉल मध्ये, किंवा मग तुझ्या सासूच्या बेडरूम मध्ये झोपणार आहेस का? मम्मा, जॉईंट फॅमिलीज मध्ये अशा लहान लहान गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. मुंबईत अशा कितीतरी फॅमिलीज आहेत ज्यातले कपल किचन मध्ये झोपतात. एक मिनिट अनन्या, एक मिनिट. मगापासून ऐकतोय मी तुझी सगळे आर्ग्युमेंट्स, पण आपण कोर्टात उभे नाही आहोत आणि इथे कोणीही निकाल देणार नाही. त्यामुळे आपल्या आईवडिलांचं बोलणं ऐक आणि समजून घे जरा. आपल्या आजूबाजूला मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये काय काय घडतं ना, ह्याचे दाखले देऊ नकोस आम्हाला. आम्ही सगळं बघितलंय. अशा कुटुंबामध्ये आजारी माणसाच्या औषध पाण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. सण साजरे करताना मन मारावं लागतं. फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलांना मोठमोठे कोर्सेस करता येत नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे गोडवे गाऊ नकोस तू आमच्या समोर, ते मला कधीच मान्य होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी हे जे काही कष्टानं उभं केलंय ते तुमचंच आहे ना. मग ते जर मी तुम्हाला देतोय तर त्यात नाराज होण्यासारखं काय? अथर्वने घर जावई होण्याची माझी ऑफर नाकारली. ठीक आहे, फाईन. पण आम्हाला आमची मुलगी सुखी राहावी असं जर वाटत असेल, त्यासाठी आम्ही तिच्यासाठी काहीतरी करतोय आणि आम्हाला ते शक्य आहे, तर आम्ही ते का करायचं नाही सांग ना. सर, तुमचा हा मुद्दा मला पूर्णपणे पटतोय, पण ह्यामागे अथर्व काही करू शकत नाही हा जो लपलेला अर्थ आहे ना, तो मला मान्य नाही. आणि कसं आहे ना सर, सगळं जर का व्यवस्थित असतं ना, तर कदाचित एक दिवस मी तुमच्याकडे मदत मागितली सुद्धा असती की सर मला प्लीज जरा पैशांची मदत कराल का, मी तुम्हाला ते परत करेन असं म्हणालोही असतो मी. पण तुम्ही ज्या पद्धतीने मला मदत करताय ना, ती पद्धत खूप चुकीची आहे सर. तुम्ही जे करताय त्याला उपकार म्हणतात आणि ते मी कधीच नाही घेणार. अथर्व, कृतज्ञपणा करतोयस.
अरे साधा EMI भरायला सुद्धा तुझ्याकडे पैसे नाहीयेत. आज आम्ही भरले ना पैसे म्हणून तुझा रेकॉर्ड खराब नाही झाला. एकतर तुला आम्ही मदत करतोय, आमचे आभार मानायचं सोडून वर तू आम्हालाच ऐकवतोयस. हो सर, पण मला तुमच्या पैशांची गरज नव्हती. मी माझी सोय केली असती. कशी केली असतीस सांग ना, कुठून आणले असतेस पैसे? चोरी करणार होतास की बँकेत दरोडा घालणार होतास? बाबा काहीतरीच काय बोलतोयस तू? अनन्या, त्यांना बोलू दे ना. अथर्व देईल त्याच्या प्रश्नांची उत्तरं. बोल ना अथर्व, एका दिवसात पैसे कसे उभे करणार होतास तू? सांग ना, काय करणार होतास? घर घाण ठेवणार होतास की तुझ्या वडिलांकडे, अशोक कर्णिकांकडे मागणार होतास? त्यांनी तरी तुला काय मदत केली असती? हे बघ, त्यांच्या अकाउंट्स मध्ये आता किती पैसे असतील ना, मी तुला आत्ता इथे उभं राहून सांगू शकतो. ही बातमी आम्हाला कुठूनही सहज कळेल. होती ती नोकरी सोडून बसलाय आणि मुलाच्या जीवावर जगतोय. मुलाच्या डोक्यावर कर्ज करून आता स्वतः मात्र निवांत आरामात राहतोय. सर प्लीज प्लीज माझ्या बाबांना ह्यामध्ये आणू नका. त्यांचा इथे काही संबंध नाहीये. अरे असा कसा संबंध नाही? सांग ना, असा कसा संबंध नाही? अरे मुलं सेटल होण्याआधीच या आळशी माणसाने नोकरी सोडून दिली आणि आता फक्त घरी न्यूजपेपरची रद्दी बांधत असतो. आणि वर मलाच ऐकवतो माझ्या मुलाला शॉर्टकट मारायचं नाहीये, त्याला मेहनत करायची आहे म्हणून. अरे मग तू का नाही केलीस मेहनत? सांग ना, का सोडलीस नोकरी? बास. खूप बोललात हा सर. आता माझ्या बाबांविषयी एक अक्षर सुद्धा ऐकून घेणार नाही. माझे बाबा काय करतात किंवा त्यांनी काय करायला हवं होतं हा आमचा खूप पर्सनल विषय आणि त्याबद्दल बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही. पण तुम्ही विषय काढलाय म्हणून सांगतो. माझ्या बाबांना काही इच्छा नव्हती नोकरी सोडण्याची, पण त्यांना सोडावी लागली. कारण त्यांचा बॉस सुद्धा तुमच्यासारखाच होता. त्यांची योग्यता असताना त्यांना त्रास देणारा, प्रमोशन न देणारा आणि पर्सनल गोष्टींवर छळणारा. तोंड सांभाळून बोला ठरवा. का? तुमच्याबद्दल बोललो म्हणून राग आला तुम्हाला आणि तुम्ही माझ्या बाबांबद्दल वाटेल ते बोलताय आणि मी ऐकून घेऊ? सर, माझ्या बाबांनी काय भोगलं ना ते बघितलंय मी. आणि कुठलाही मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या इच्छेने नोकरी नाही सोडत. त्याचा नाईलाज असतो. सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल आजही आदर आहे. माझं आणि अनन्याचं लग्न झालं म्हणून आपल्यातलं नातं बदललं आणि सगळंच बदललं. पण तरी सुद्धा माझ्या मनात तुमची इमेज प्रेमळ, समजूतदार बॉस अशीच आहे. आणि कृपा करून तशीच असू द्या सर. इनफॅक्ट तुम्ही मला नोकरीवरून काढलत ना, तेव्हा सुद्धा मला त्या गोष्टीचा राग आला नव्हता. मला असं वाटलं होतं तुम्ही अनन्याची निवड बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी तसं केलंय. पण तुम्ही आता मला तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबण्याचा प्रयत्न करताय. मी तुमच्यावर अवलंबून राहावं यासाठी प्रयत्न करताय. सर प्लीज नका करू हे सगळं. तुम्हाला माझी परीक्षा बघायची आहे ना, मग सर आता तुम्ही माझी परीक्षा बघाच. मी तुम्हाला वचन देतो की मी 100 नाही 200 मार्कांनी पास होऊन दाखवेन तुम्हाला. सर मी हात जोडतो. यापुढे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आम्हाला कुठलीही कसलीही मदत करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं घर, तुमचा पैसा, तुमची कंपनी याच्यातलं मला काहीही नकोय. आणि हे मी तुम्हाला शेवटचं स्पष्टपणे सांगतो.
उद्या अनन्याने मला आग्रह जरी केला ना तरी मी यातलं काहीही घेणार नाहीये. आणि मॅम, तुम्ही मला बँकेत भरायला जे पैसे दिले होते ना ते मी तुम्हाला व्याजासकट परत करेन. बाबा, मम्मा, माझं लग्न झालंय आणि मी सासरी राहते आता. सो यापुढे तुम्ही आमच्या घरात किंवा आमच्या मॅरिड लाईफ मध्ये इंटरफिअर केलं तर नाईलाजाने मला आपल्यातले संबंध संपवावे लागतील. आय रिक्वेस्ट यू, प्लीज. चल अथर्व. पायातली वहाण डोक्यावर बसवली की असंच होतं. बस आता बस. डोक्यावरून बरंच पाणी गेलंय. आता ह्याचा माज उतरवायलाच हवा. सरळ मार्गाने अथर्वला अनुपासून दूर करू पाहत होतो. शांतपणे बोलत होतो, सगळी मदत करत होतो. पण आता माझा नाईलाज आहे. आता मला वेगळी वाट धरावीच लागेल. मंडळी अथर्वच्या क्षमतेवर विश्वास का ठेवत नाहीयेत? त्याला कधी काही जमणारच नाहीये का? इतका निष्क्रिय, इतका टाकाऊ, बेकार आहे आपला मुलगा. सतत पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याहून कसा कमी आहे हेच दाखवत असतात सतत. नाही तर काय. बरं, हाच मुलगा त्यांच्याकडे नोकरी करत होता तेव्हा अगदी गुणी होता त्यांच्यासाठी. म्हणजे नोकर म्हणून गुणी आणि जावई म्हणून लबाड. हा कुठला न्याय झाला? म्हणून सांगत होते ना मी, आपण साधी माणसं आहोत. साधं आयुष्य आहे तेच चांगलं आहे. ही मोठी माणसं, मोठी स्वप्न नकोच आपल्याला. बघितलं ना, ही मुलगी आपल्या घरात आली आणि कसा ताप झालाय डोक्याला. अरुणा, अगं ती मुलगी खूप चांगली आहे अगं, पण तिच्या आईवडिलांचंच मला काही कळत नाहीये. आपल्या कुटुंबामध्ये स्वतःला सामावून घेण्याचा ती प्रामाणिकपणे अगदी प्रयत्न करते, म्हणजे तसा करताना दिसते. म्हणजे ती प्रयत्न करताना दिसतेय. खरंच प्रयत्न करतेय का हे बघायला नको का? नाही, मला आता बघायचंच आहे तिची ही चिकाटी किती दिवस टिकते. अथर्व, तू कधी वडापाव खाल्लायस? तू कधी वडापाव नाही खाल्लायस? सर, काय तू वडापाव सारखी डिश नाही खाल्लीस? तू वेडाच आहेस. थांब, बस इथे. दादा, 1 प्लेट वडापाव द्या. तुला आयडिया नाहीये तू कशाला मिस करतोयस. तो जो काही गरम गरम बटाटा वडा असतो पावाबरोबर आणि तळलेली मिरची मिठात घोळवलेली आणि ते एकत्र खायचं आणि पहिल्या घासाला जो काही तो वडा तोंडात विरघळतो, वा क्या बात आहे. तुला आता कळेल काय आहे ते. आणि आणखी काय म्हणाला होतास तू? काय ते वडापाव वडापाव वडापाव. आपण इथे पहिल्यांदा आलो होतो तेव्हा असंच काहीतरी बोलला होतास ना? आणि परत एकदा इथे भेटलो होतो तेव्हा मी माझं तुझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, हो ना? अनन्या, तुला त्या गोष्टीचा म्हणजे 1 सेकंद का होईना कधी पश्चाताप नाही झाला? तू वेडा आहेस? अजिबात नाही, आणि या जन्मात होणार नाही. थँक्यू. घे.
काय मिस्टर गुप्ता, तुला वडापाव नाही खाता येत? पकड हे, घे घे. मी दाखवते तसं करत जा. एक घास वडापावचा, त्याबरोबर मिरची खा. आता कसं जमलं? हे बघ, हा जो तुझा हसरा चेहरा आहे ना, हाच माझ्यासाठी स्वर्ग आहे. मग मला सांग, पश्चाताप कसं होईल? अनन्या, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधून काढतेस ग तू? अरे तुझ्याकडनं शिकले मी. आणि खरं सांगू, मी तुझ्यासोबत असले की आनंदात असते. मग बाकी काही एफर्ट घ्यायची गरज नाही पडत आनंदात राहायला. मॅडम, आय एम सॉरी. मी तुला फार काही नाही देऊ शकत. मला फक्त तुझं प्रेम हवंय अथर्व. आणि अगदी खरं सांगू तर ते भरभरून देतोस तू मला. खरं तर मी श्रीमंत घरातली आहे. मी श्रीमंती पाहिली आहे, महागड्या वस्तू पाहिल्यात, पण मला त्याचं काहीच अप्रूप नाहीये. आणि जर पैशातच आनंद असता तर हा सगळी श्रीमंत माणसं खूप आनंदी असती आणि मध्यमवर्गीय सगळी दुःखी. पण असं नाहीये ना. आनंद हा फार सब्जेक्टिव्ह आहे, आपल्या मानण्यावर आहे. असं नाही वाटत तुला? अशी मी खूप माणसं बघितली ज्यांच्याकडे सगळंच आहे पण तरीही ती आनंदात नाही. आणि मी तुझ्याबरोबर खूप आनंदात असते. आणि मी तुझ्याबरोबर असते तेव्हा मी सुखात असते. अनन्या, तू खरंच खूप समजूतदार आहेस. आणि तू खूप स्वाभिमानी आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतो अथर्व. खरं तर बाबांनी दिलेली ऑफर ऍक्सेप्ट करून तू घर जावई बनू शकला असतास. नाही म्हणजे एका रात्रीत तू इतक्या मोठ्या कंपनीचा बॉस झाला असतास. बघ ना, म्हणजे इतक्या अवघड परिस्थितीत सुद्धा तू डगमगला नाहीस. आणि म्हणून तू मला खूप आवडतोस. हो, पण ह्याच्या पुढचा रस्ता सोपा नाहीये. अजून बऱ्याच अडचणी येणार आहेत. म्हणून काय झालं? आपण आहोत ना, आपण एकत्र फेस करूया. आपलं आयुष्यात झणझणीत आहे म्हणून तर इंटरेस्टिंग आहे, हो की नाही? पण अनन्या, आज मी तुझ्या आईचे पैसे वापरले. खूप गिल्टी वाटतंय मला. अथर्व, तुला माहिती नव्हतं की ते ममाने पाठवले. नाहीतर तू ऍक्सेप्ट तरी केले असतेस का? नसते केलेस ना. आणि डोंट वरी, आपण हे पैसे लवकरात लवकर परत करूया. आणि अथर्व, हे सगळं प्रेशर तू असं एकटा नको हँडल करत जाऊस. मी आहे ना. आणि मला असं वाटतं की मीही कुठेतरी जॉब करते, म्हणजे हे पैसे आपण लवकर परत करूया. आणि प्लीज आता नाही नको म्हणूस. ठीक आहे, फक्त एक महिनाभर थांब. मी बघतो जरा विक्रांत माझ्याशी कसा वागतोय ते. हवं तर बोलतो त्याच्याशी. मग पुढचं पुढे बघू. अरे मिस्टर गुप्ता, हा वडापावचा अपमान आहे. असं गार करत ठेवायचा नसतो, गरम गरम खायचा असतो. बरं, आणखी एक खाणार आहेस? हो खाणार आहेस, मला माहितीये सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. दादा, आणखी एक प्लेट द्या.